ऐका आता मी आपला 2.5 फूट हे आहे किचन आहे. शेगडी तुम्ही बोलता इथे कोपऱ्यात आहे. हा. आता आपण एल साईडचा कट्टा करणार हा. मग इथे जेवण करताना इथे प्रॉब्लेम नाही ना. आता ही चुलीची जागा आहे ती गॅस होणार आहे. इकडे मामींसाठी चूल होती कारण त्यांना गॅस वापरता नाही यायचा. इकडे मामा आहेत, सध्या लावणी जोरात आहे ना. लावणी जोरात आहे एकदम. गावातली सगळी माणसं शेतावर, गावात कोण नाही दिसणार. कोण नाही. आणि गावचा तुम्हाला नजारा दिसला असेल. पुढे जाऊ शकत नाही बघा, आम्ही फक्त जस्ट तिकडे आलो तो आई खतरनाक वारा म्हणजे एवढा की पुढे जाऊ शकत नाही. नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आता आम्ही चाललो साखरीला, कारण साखरीला थोडं काम आहे. गावाला आलो की साखरीला फेरी होतेच आमची. तसंच कामानिमित्त चाललो, जरा घरी बघून येतो. कारण मागच्या वेळेला मे महिन्यात आम्ही आलो तर कागद लावला होता. तो कागद लागला आहे की नाही माहिती नाही. जरा नजर फिरून येतो, घराची थोडी साफसफाई करू आणि येऊ परत. राहायला जात नाही आम्ही, थोडंसं फिरून येणार आहोत. तर आता चाललो आहे गाडी घेऊन. गाडीत बसलेत, भाऊ वगैरे आहेत. चला. गावाला पाऊस मस्त येऊन जाऊन आहे, असं की एकदम कंटिन्यू पण पाऊस लागत नाही आहे. मस्त सर येते जाते, वातावरण एकदम भारी झालं आहे. आणि अशा वातावरणात प्रवास करायची वेगळीच मजा असते. साखरीला जाण्याचे व्हिडिओ आपल्याकडे नेहमी असतं तुम्हाला, म्हणजे दर टायमाला आम्ही आलो की बनवतोच व्हिडिओ. पण प्रत्येक ऋतूच्या वेळेला वेगवेगळ्या नजारे तुम्हाला बघायला मिळतील. आता पावसाची बघा पूर्ण हिरवंगार नटलेली झाडं वगैरे बघायला मिळतात. मे महिन्याचं वातावरण वेगळं असतं. कधी आलो की प्रत्येक वेळेला आम्ही तुम्हाला साखरीचे नजारे दाखवत असतो. तर आत्ताच बघा कसं वाटतं पावसाळी वातावरण, मस्त वाटतं एकदम. आज पहिल्यांदा गाडी आम्ही पण खाली आणली गावामध्ये साखरेच्या. गाडी मागे पण आलो तर स्कूटीवरती आलेलो आम्ही. पहिल्यांदा गाडी आली इकडे खाली, कारण भाऊ होते म्हणून सोबत आणलं. बस 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 इथे जास्त बस येते इकडे. हा गाडी येतात इथे तशा. इकडे पण ओयनी आपण घेत असेल ना. लावणीला सुरुवात झाली हो. बरी आहे. कधीपासून लावा लागली मग? कधीपासून लावा लागलात? हा हा हा. साखरीत आलोय. उताराचा रस्ता जरा डेंजर आहे आणि आता मध्ये ना तिथला रस्ता जरा रुंद केलाय. दरड खाली ते म्हटलं चिखल बिकल असं की काय, पण आलोय व्यवस्थित. पूर्ण रस्त्याला खडी भार पडले, रिस्की आहे थोडा. मी स्कूटीने पण इथं नाही ना उतरायचो मी, तर गाडी पहिल्यांदा मी साखरीत घेऊन आलो अशी आले, कारण की तो रस्ता डेंजर आहे थोडा. काय साखरीत जिओची रेंज पकडते थोडी, 1-2 काडी. आणि आमच्याकडे BSNL एकच काडी आहे 3Gची, आणि वायफायची रेंज पण गेली आहे. तो प्रॉब्लेम असतो गावाला हा. आणि खाली पूर्ण लावणीचं काम चालू आहे ह्या टायमाला. मामी असायचे तर आम्ही यायचो लावणीच्या टायमाला नाही. पावसातलं साखरीच्या गावचा नजारा बघा पूर्ण. खाली पूर्ण साखरीच्या गावातली शेती आहे. नजारा बघा किती मस्त वाटतं एकदम. सगळी लोक शेतावर असतात ह्या टायमाला. चला साखरी गाव. साखरीच्या गावातला नजारा पावसातला पूर्ण वेगळा आहे बघा. आता कसं रस्त्याला पाणी, नजारे बघा गावचे. मुंबईला सध्या आई काय करताय? बरीच मंडळी मुंबईत असतात, त्यांना आपले घरं दिसतील व्हिडिओत ना. भोसल्यांचे घर आहे तिकडे. मुंबईकरांना आपली अपडेट भेटते ना गावातली. आम्ही घरात असणार असा होणारच नाही. घरात नाही, गावात पूर्ण सामसूम एकदम. सगळे लोक एक तर शेतावर गेलेत, नाही तर बहुतेक मुंबईला सगळे. साखरी गाव पूर्ण 10 वर्षाचं घर आहे जुनावाला. हा जुना घर गाव. आम्हाला कुत्री यायला नको म्हणून अशी जुगाड केलेला असतो. वरती कुत्रे येतात ना. आता घरीच असतो मग. गाव आहेत खाली. हे आमचे आजोबा, म्हणजे आमच्या गावात आता हेच आहेत जे वयस्कर आहेत. म्हणजे एकटेच आहेत ते. तिचे आजोबा आहेत ना, त्यांचं खरं म्हणजे ते माझे आजोबा सगळ्यात लहान काका त्यांचे. चला जाऊया जरा घरी. चावी भेटली आता. चावी होती खाली.
शेतावर गेले ना आम्ही. हो आत्ताच गेली बोलतोय, जस्ट 5 मिनिटं अगोदरच गेली होती. ओळखतात ते. आमचे मात्र पण असेच होते, असे वटेवर बसून असायचे. पिट्टू इकडे या, हा मोतीचा मुलगा आहे. आम्ही आता मे महिन्यात आलो ना, तेव्हा घराला जरा व्यवस्थित ठावठिकाण करून गेलेलो. कागद बांधायचा होता, तो बांधलेला, पण तो आता आहे का नाही माहित नाही व्यवस्थित. जरा बघूया. रशी आपण बांधले होते, रशी आहे हा आणि असंच बांधून ठेवलं वाटतं खाली. तेवढा तरी आधार. तेवढा तरी आहे, नाही ते पत्र लागून फाटलं असतं का ग. हा खाली रस्त्या नाही बांधलेत, वरच्यावर बांधले तेव्हा. ठीक आहे म्हणजे ठीक आहे, तेवढा तरी ना. इकडून पण पाणी येतं ना. ते 2 बाजून जळ. चला आल्या बसले घरी. घरात कोण असलं की असं असतं, घराला ठाव ठिकाणं पाहिजे काहीतरी. आलोय घरी पोचलो आम्ही. घरी पोचलेला घड्याळाचा सेल गेला, तो टाकलाय. कॅलेंडर आणून घरी ठेवलेला, तो आणलाय. तो पण लावलाय. घर म्हटलं की छोट्या गोष्टी असतात का. जरी घरात कोण नसलं तरी असं वाटतं. कारण आई जर असली ना, त्या सांगायची बाया हा दोघं, असं ती कदाचित काय राहायला असलं तर असं वाटतं की नाही रे आणायला पाहिजे. घर बंद असलं मग काय झालं, कॅलेंडर तर पाहिजे. घरात बंद पडला होता, आमची फेरी असते. आमचं मेन महत्त्वाचं काम आहे ते म्हणजे या घराला आम्ही कलर ह्या 2-3 वर्षात केलाच नव्हता. त्याचं कारण मेन तुम्हाला माहिती आहे, आम्ही इकडे चूल ठेवलेली. आम्ही कारण गॅस नाही पेटवायचा, तर त्यांच्यासाठी आम्ही चूल केली. चुलीचा बघा पूर्ण काळा काळा झाला पूर्ण घर. आता ही चुलीची जागा आहे, ती गॅस होणार आहे. इकडे मामींसाठी चूल होती, कारण त्यांना गॅस वापरता नाही यायचा. पूर्ण काळा काळा व्हायचा पूर्ण. आणि झालाय पण, पाऊस पण आला बघा. इकडे पूर्ण काळा, यासाठीच कलर नव्हता गेला. काय बोलते? हां कुठं हां हो बघायचा. शेगडी 14 इंच असते ना, केवढी इंच असते? 15 इंच. 15 इंचची स्टाईल ना. नाही, आपल्याला आतमध्ये गेली पाहिजे शेगडी ना. आपले बाटला 2.5 बाटला बरोबर आहे. मी 30 इंचची आतमध्ये जाईल. मी काय बोलते, आता समजा तुम्ही कारण बाटला आहे ना 1.5 फुटाच्या जास्त वर नसतं. बरोबर. ऐका, आपला 2.5 फूट हे आहे, किचन आहे. बरोबर. शेगडी तुम्ही बोलता इथे कोपऱ्यात आहे. हा. आता आपण एंड साईडचा कट्टा करणार, हा. मग इथे जेवण करताना इथे प्रॉब्लेम नाही ना येणार? नाही काय नाही. नाही ना, नाही. असं उगाच जास्त वाकायला नाही. ही जागा आहे ती शेपच राहणार. हो ना. हो. हे आमचे महागाचा एक्सपोर्ट आहेत ना, म्हणजे ते प्लंबर पण आहेत, वाजत्री पण आहेत, आता वरती गवळणी पण आहेत, सुतार पण आहेत, सगळंच आहे. प्लंबर टेरेसवरती लादी लावले त्यानेच ना. हा टेरेसला दाखवतो. टेरेसवर बागायदारांच केलं काम ते. चला टेरेसवर जाऊया. योगा म्हणजे मशीन बिशीन काय नव्हती आणलेली, नुसती हाताने बसवलेली आहे. विदाउट मशीनचे. हा. हवा बघ काय सुटले इथे. ब्रिजचं काम चालू आहे काय? अरे समुद्राला उद्यान बघ कसला आहे, हा. खतरनाक रे. पाणी बघ. सोलर लाईट आहे बघ. बघूया आता मामींच्या इथे आम्ही खास करून जे कडप्पा आहे ते बसवतोय. कडप्पा म्हणजे किचनचा कट्टा, कारण की आम्ही येतो तेव्हा आता फाटी बिटी आम्ही तेव्हा काढून ठेवायची आमच्यासाठी. ह्या वर्षात आता फाटी बिटी कोण काढणार आहे नाही, मग आम्ही आलो तर कधी पण इथे गॅस पेटवा काम चालू. हा. बरोबर. ही लादी घेतली तेव्हाची लय स्टोरी भारी आहे. सांग जरा स्टोरी. ही नाही लादी खालची, हा खालची लादी घेताना त्यावेळेला घायघायमध्ये स्टोनचा प्रॉब्लेम होता मला. घायघायमध्ये घेतली पण होती. हे त्या टायमाला घायघायमध्येच केलं आपण, म्हणजे पावसात काम चालू. हा घर आम्ही आणि मेन म्हणजे इकडे माणसं भेटत नव्हती, हो कोणच नाही. बाहेरून खारीवरनं माणसं आणून आपण हे केलेलं आहे. सपोर्ट केलं. लय मोठी स्टोरी आहे आणि म्हणजे. जर एवढ्या लवकर आम्ही घर केलं नसतं, कदाचित आई पण एवढी 2 वर्ष राहिली पण नसती. हो, आपण म्हणलं आरामात करू. शेवटचे काही 2-3 वर्ष त्याने त्याचा 2 उपभोग वर्ष घेतला. तरी तिने म्हणजे घरात राहिली तिने तरी. नजरेने बघितला म्हणजे. हा, मग स्वतः बघितलं, राहिली आणि तिला मनाला समाधान झालं. तिला असं वाटायचं की माझं घर असावं. बरोबर. तर छान वाटतंय आलो इकडे. आता कधीही आम्ही आलो तर साखरीत फेरी आमच्या असतेच इकडे. इथे शेतीची कामं चालतात तिकडे, पण जेवढी माणसं आहेत ना गावातली, ते सगळे लोक तिकडे आहेत ना, शेती बितीची कामं करायला गेले शेतावर. आणि पावसामध्ये नाही, ते खूप छान वाटतं इथे. म्हणजे आपण बसलो नाही तरी रिलॅक्स वाटतं एकदम. प्रांजूपर्यंत येतात त्यावेळेस खूप इथे मजा करतात. पण एक असायचं की आम्ही आलो की सगळी आमची तयारी असायची. म्हणजे ऑलरेडी आलो की चहा पाणी येते 10 वाजता, त्यांची बिस्किट घ्या हे घ्या ते घ्या. ज्या म्हणजे जुन्या दिवस आहेत ते सगळे ना.
ह्या घरात आल्या तर आईची आठवण येणारच होणारच नाही. हा. आम्ही असं समजतो की हे मामींच्या आठवणीच्या निमित्तानेच घर बनलंय काय रे. नेहमीच जे काय माणसं येतात जातात, कितीतरी माणसं आपले असतात असे, म्हणजे आपण नंतर विसरतो, काही दिवसापुरतीच असतं, पण एखादी वस्तू एखादं ठिकाण आपल्या त्या गोष्टी त्या व्यक्तीच्या आठवण म्हणून राहतात. तसं हे एक प्रकारे मामींचे आठवणीतलंच एक ते होतात ना, तसं घर राहिलंय आता हे. त्यासाठी आम्ही येणार आहे, म्हणजे आम्ही असं इथे घराला भेट देणार तर असं वाटलं मामीला भेटायला आलोय. बरोबर. घराचं कामाचं मेजरमेंट झालेलं आहे. गावात जरा राऊंड मध्ये नेतो. गावात राऊंड मध्ये जरा पावसातनं गाव बघायला वेगळं छान वाटतं. छान वाटतं. जरा गाव दाखव, म्हणजे आम्ही येतो ना नेहमी, तेव्हा घर इकडून जातो लगदा एक. बऱ्याच जणांना आपलं गाव दिसत नसेल तर गाव जरा फिरू. मुंबईला पण आहे. मुंबईला त्यांना गावचा अपडेट दिसेल जरा. मुंबईकरांना वाटतं ना आपलं घर दिसलं पाहिजे. आता घरीच बसून असतो ना तुम्ही. तरी कुठं भाऊ विश्वासदादा इकडे आहेत की आहेत ना. साक्रीचा गाव बघा पूर्ण पावसामध्ये, असं पूर्ण गावात हे केल्यात का लादी मारले. कोंबडा कोकण्या कॉक आरवून दाखव रे. नाही आता ना राहणार, थंडावला येतो. अर्धे मुंबई गेलेत. काही बरं आहेत ना. काय करताय बाबा. मग शेती केली आहे ना. हां हां अरे कोण पण येते ना. बरं आहेत ना. पुढच्या वर्षी बहुतेक जीर्णोद्धार असेल तर मग तुम्हाला दिसेल तो जीर्णोद्धार. साक्रीच्या गावात जरा कोंबडी आहेत, आमच्या गावात कोंबडीच दिसत नाही कुठं. असा साक्रीचा गाव आहे. हां चौथीपर्यंत आम्ही इथे शिकलो साखरेला. पाऊस पडला की सगळी कोंबडी शेतात, म्हणजे मोठी मोठी कोंबडी आहेत एकदम. कुणाला पाहिजे कुठला, नंतर मग आंबोलीला जायचं. कुणाला कुठला पाहिजे सांगा. चालेल. गटारी येते आता. भाऊ कुठला घ्यायचा भाऊ. गटारीला कुठला घ्यायचा का बुकिंग करून ठेवूया. सगळे मीटिंग चालू आहे. मीटिंग चालू आहे. मस्त आहेत, मोठे मोठे कोंबडे आहेत. सुरेश, सगुना, अजून कोण कोण. हसमुख तू गेली आतमध्ये. हे काम बंद चालू आहे आता. दगडासारखंच हे होतं एकदम कडक. हा ते इथे लावणार आहेत ते वरती, या मूर्त्या वरती लावणार आहेत त्या. सिमेंटच्याच आहेत त्या, सिमेंटच्याच आहेत त्या. हे काय, आणि इकडे देव येणार आहेत. मस्त वाटेल नंतर नाही झाल्यावरती. पावसात काम चालूच आहे ना. आता तुमचं कुठलं काम आहे हे वरती असं करायचं. हे काम तुमचं आहे का, कोरीव काम. हे बघा हे असे आहेत ना, हे काम चालू आहे यांच्याकडून. आता नंतर पांढरा कलर मारल्यावरती मस्त वाटेल. हे बघा हे काम चालू आहे आता. राहता कुठे. चला मस्त काम चाललंय. हा सभा म्हणतात. सभागृह झाला रेडी. आणि गावचा तुम्हाला नजारा दिसला असेल. ही नवीन इमारत झाली आता गावची. ही पूर्वी बालवाडी, आता अंगणवाडी हे आहे ना, शाळा आहे ना. पण आता हा वरती गेली शाळा. शाळा वरती आहे ना. आता शाळा तिकडे ती अंगणवाडी जुनी शाळा होती पहिले 4थीपर्यंत. तुझी शाळा कुठली 4थीपर्यंत. ही ही शाळा होती आमची. हे इथे आम्ही बघा. शिकलो. 4थीपर्यंत शाळा ही होती वर्षाची. स्वागत केलं बघा आमचं शेवटी. स्वागत केलं आमचं. आई आम्ही येतोय आता. आम्हाला तिकडे बनवले की बनवायला लागेल. हो या हो. आलेलं आहे आमच्या सदस्यांच्या इथे. आई आहे घरी. भेटणं झालं. आम्ही साखरीत आलो की सासूरवाडीत आलो की इकडे भेटणं होतं. गावाला किती शांत शांत वाटतंय. आई म्हटली थांबा चाय बनवते. चाय बनवली वाटतं तिने. तर आलो थोडा वेळ थांबूया. आणि आता आम्ही वरती चाय बनवतो, पण आम्हाला जरा जायचं आहे पानकोडीमध्ये. तर तिकडे जरा मटेरियल वगैरे ऑर्डर देऊ. त्यासाठी मग तिकडे जायचं आहे. नाही करायचं तेच. आता आलो होतो जरा बघायला म्हटलं. तिकडे आई आहेत. बाबा गेले शेतावर ना फिरायला. हवा तर करायला गेलेत. चाय प्यायला. आई
आता येत नाही हा. चला येतोय. जाऊ उशीर होतोय येतो आम्ही मग आता उद्या माझ्या फेरीसाठी येऊ. आलं ऋतूच्या घरी. ऋतू बघत असेल व्हिडिओ. चला आम्ही चाललोय. इकडे मामा आहेत. सध्या लावणी जोरात आहे ना. हो लावणी जोरात आहे एकदम. गावातली सगळी माणसं शेतावर. गावात कोण नाही दिसणार. कोण नाही फक्त म्हातारे कोटे असतात तेव्हा घरात असतात पावसामुळे तेव्हा बाहेर पडत नाही. पण पाऊस चांगला लागतोय आता. चांगला लागतोय पाऊस. लावणीच्या हिशोबाने बरोबर आहे. शेतीला आता पाऊस चांगला आहे म्हणजे लावणीच्या हिशोबाने. पण आता आवनं लहान असतील. लहान आहेत तरी झालीच मग लावण्यासारखे झालेत म्हणजे मध्यंतर पाऊस नसता गेला ना तर चांगली झाली असते. पण आता नाही टिकलो ना तर पाऊस गेला तर मग तो पाऊस करायला लागेल. पाऊस करायला मग लागला. हाय तसं लावून घ्यायचा. म्हणून लोक घाई करतात जरा. आमच्याकडे पण सुरुवात केल्या नाही कालपासून. चला आम्हाला पण जायचं जरा बांध पडत. सगळे शेतावर माणसं आहेत. चला जाऊया. चला इकडे काम झालंय आपलं एक महत्वाचं. आणि जाऊया आता. आता बाणकोटला आलोय. पाऊस आलाय जोरदार. रस्ते खूप छोटे असतात इथे. एवढ्यात एसटी भेटली तर नाही वांदा होता. म्हणजे ती गाडी परत पाठवली यायची. पुढे जाऊ शकत नाही. खूप डेंजर आहे. वारा जाम आहे. पुढे जाऊ शकत नाही बघा. खतरनाक वारा म्हणजे एवढा की पुढे जाऊ शकत नाही. आम्हाला पाठी खेचते वारा. पूर्ण पाठी खेचते वारा. समुद्राच्या साईडला एवढा वारा असतो ना इकडे विचारू नका. मग आम्ही वरती आलो. छत्री बघा अशी पूर्ण डायरेक्ट तुटायला होईल अशी झाले. हे ब्रिजचं काम चालू आहे ते आता सध्या मला वाटतं पावसात बंद असेल. पिलरचं काम चालू आहे. आणि हा बघा असा समुद्र, अरबी समुद्र खवळलेला. केळशीचं बीच. हा पावसामध्ये आपण आपल्या मे महिन्यात आलेलो. पाऊसपेक्षा वारा जास्त आहे. दांडावर आलोय. पाऊस एवढा झाला आता मोठीच चरक आली. आम्हाला अक्षरशः भिजवलं त्याने. आम्हाला वाटलं पाऊस कमी असेल ड्रोन शूट वगैरे घेऊ असा विचार केलेला. पण पाऊस पण थांबत नाही आणि वारा पण थांबत नाही. त्याच्यामुळे आणि साखरेत खूप पाऊस आणि वारा असतो म्हणजे 4 महिने. आता हे ढग बघा वरती गेले. आता खूप मोठी चरक येऊन गेली. आम्ही साईडला गाडी लावली इथे आणि थांबलो. साखरीच्या गावचा वरचा टॉप व्ह्यू आहे. इथंच खाली गाव आहे. याला बोलतात दांडावर आलो. आम्ही लहानपणी खेळायला वगैरे मस्त होतं. आता तिची जागा सपाट करून टाकली. पूर्ण इथून अरबी समुद्राचा पूर्ण व्ह्यू दिसतो. पूर्ण नजारा. केळशी दिसते समोर. आणि ही टाकी आहे. या टाकी गावाला इथून पाणी येतं. इथून तर आणखीन भारी दिसतो व्ह्यू. आणि गाव पण दिसतं इथून. आणि हे जे ढग येतात ना वरतून सारखे चालूच आहेत. म्हणजे पावसामध्ये आहे ना हा अरबी समुद्र. इथून वारे येतात नैऋत्य मान्सून वारे. त्यासोबत खूप सारा पाऊस येतो ढगांसोबत. आणि हे ढग असे वरती सगळ्या गावांना लागत जातात. आता पुढे गाव आमच्या गावाकडे खारी साखरी असे गाव आहेत. खारी, आंबोली, जावळे वगैरे अशी. आणि पाऊस लागायचा असेल तर खूप पाऊस लागतो. हे समुद्रकिनारची गाव आहेत ना अक्षरशः पावसामध्ये तुम्ही बघाल ना तुडुंब पाऊस पडतो. म्हणजे नद्या, नाले, दरडी हे ते सगळे कोसळतात. हे बघा पूर्ण सगळा रात्री पाऊस पडलाय. पूर्ण सगळे दगडी बाहेर पडलेत. पुढे तर आणखीन म्हणजे माती, डोंगराची माती भरून खाली रस्त्यावर आलाय. काय झाडं पण आलेत. तिथनं मी हळूहळू गाडी घेऊन आलो. खूप गावाला पाऊस पडतो. अशा वातावरणात गावी आलो. आणि गावी आपण येण्याचं कारण इकडे साखरीत आम्ही येणार नव्हतो. कारण की आमची फेरी जास्त आंबोलीतच आमचं काम होतं. पण इकडे पण म्हटलं चला कट्टा करायचा आम्हाला. तर लाईट गेले 2 दिवसापासून.
लाईट पण गेले. काम रखडलं तर मिस्त्री पण नाटकं करायला लागलेत. मग म्हटलं जाऊया आता नेक्स्ट टाइम पुढच्या Next वेळेला time इथे करू. सामान सगळं आलेलं आहे फक्त करायचं काम. हां बघा वारा परत सुटला बघा, सोसाट्याचा वारा परत सुटला. तुम्हाला इथला समजते का माहीत नाही व्हिडिओत ना, पण इथे आम्ही फील करतो अक्षरशः हलतोय आपण असा हां एवढा वारा. हां रिस्की आहे का रे, वादळ येऊन गेलाय ना त्याच्यामुळे भीती पण वाटते हां गावाकडे. लोक घाबरतात लगेच. म्हणून जास्त पाऊस वारा असला की बाहेर पडत नाही. हां तर चला आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला साखरीचा गाव नजारा दिसला आहे थोडासा. ठीक आहे अळंबीसारखी काय अळंबी आले वाटतं. एक टायमाला अळंबी काढली माहिती आहे का आपण, इथेच पुढे अळंबी काढलेली आम्ही. अळंबीचा सीझन अजून नाही आला आहे अजून नाही, time आहे. आणि येईल. पण मस्त गाडी बघ आपल्याशी, छान वाटते गावाला एकदम अशी पावसाच्या वातावरणामध्ये. सर येऊन गेले ना हां. त्याच्यामुळे असं वातावरण असं एकदम क्लीन झालं आहे, ढग वरती वरती गेले असे आणि इकडून असा उजेड पडला थोडा, त्यामुळे एकदम भारी वाटतं एकदम सीन. सिनेमॅटिक व्ह्यू भारी वाटतं एकदम. खूप वारा सुटला आहे, थंडगार वारा, छान वाटते. गावाकडचं सुख आहे. ठीक आहे, खरं आहे. तर सो मंडळी तुम्हाला आता हा व्हिडिओ इकडे संपवते. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये इंटरेस्टिंग काहीतरी व्हिडिओ घेऊन. आम्ही 4 दिवसासाठी निवांत आलो होतो, जरा गावची पण कामं होतील घरची सगळी आणि थोडंसं रिलॅक्स पण हो, कारण की आमचे 4 महिने खूप दगदगीचे धावपळीचे असतात. या थोड्या पावसाळ्यामध्ये ऑफ सीझन असतो आमचा, म्हणजे मसाले म्हणा किंवा आंब्याचं म्हणा किंवा बाकी काही प्रोडक्ट्स. आपलं दुकान तर चालूच आहे, तुम्ही ऑर्डर करू शकता आपले, म्हणजे फोन नंबरवरून कॉन्टॅक्ट चालू असतात आपले. आम्ही गावी आलेलो 3-4 दिवसासाठी, तर म्हटलं चला व्हिडिओ संपव इकडे. भेटू पुढच्या वेळेमध्ये. तोपर्यंत बाय, सी यू, टेक केअर, सी यू.